गेलोच नाही आम्ही, फक्त नवरा याच्यात गेलतो ना. लोकेशन छान आहे आणि मंदिर पण छान आहे ना. मग आम्ही जातो तेव्हा मागच्या वेळेस दोन सपून आपण पण एकदा गेलतो ना. 1.5 वर्ष होऊन गेला असं. खूप मोठी यात्रा भरते, खूप लोक जातात. शिवरात्रीला लय मोठी यात्रा असते. मागच्या वेळेस गेलतो ना. मंदिर छान आहे पण ते प्रकरण घडल्यापासून जास्त लोक जात नाही वाटतं. कमी झाले मंदिरात जात असतील, मंदिरात मंदिराचं पण जास्त इतके नाही जात का काय काय. प्रकरण घडल्यामुळे लोक जरा तिकडे जायला खानाकडे करत असतात. हा देवाचं काही जायला पाहिजे. आता आम्ही चाललोय मिरगावला दर्शनाला. आधी आमचं काही ठरलेलं नव्हतं कुठं जायचं. आधी तर वॉटर पार्कच चालू होतं. वॉटर पार्क कॅन्सल झाला. नदीवर जायचं ठरलं, नदी कॅन्सल झाली. आता चाललो मिरगावला. आपलं मिरगावच ठरलेलं आहे. हा ना, तू नको म्हणलं. नंतर मिरगाव ठरला. तिकडे आता इथं खरंच बाबाचा बंगला. हा दिसलंय त्या का त्याचं टोक त्या बंगल्याचं इथं दिसलं का? मंदिर दिसते तुला इकडे? फेमस झालं गाव. गावच फेमस झालं बाई पार. महाराष्ट्रच फेमस करून टाकला अख्खं. हा ना, हिंदीला न्यूज होते. मग मराठी माणसाचे चव पण काय चांगली चव घातली पार. तेच ना. चांगलं कमवायचं प्रसिद्ध झालं असतं ते वेगळी गोष्ट आहे. पण अशी चव घालणं म्हणजे वेगळीच गोष्ट आहे. मंदिर आहे त्यांच्या इकडं. त्या शिकत झाली पापाच्या गाड्या भरल्या आधी. हा, पापाचाच गाडा भरला. पापाचाच गाडा भरावला बाई. महादेवानीच हे भरावला समोर असं. मंदिर आहे बघ. आपलं हे समोर घर आहे. हे घर आहे ते. घराकडे चक्कर मारू पाहिला मग फिरून येऊ. जाऊन देत असते. हे मंदिर बघ, ईशानेश्वर. मंदिरात जागा आहे. मंदिर छान आहे पण ते तसं ठेवायला पण पाहिजे ना त्यांनी. आधी घरात कोण यायचं? आधी बा. देवाला चला. नाही नाही आपण तुम्हीच जाऊ बांधलंय. घराकडे पण पहिलं घर बघा. हे आंबे विकले बरं हे का. आंब्याची झाड आहे. कितीतरी लाखात आंबे विकले. 15 लाखाचे आंबे विकले इथं. 15 लाख. 15 लाखाचं आहे प्लॉट. बापरे. गव्हर्नमेंटनं जमा केलेलं आहे प्रॉपर्टी. मग गव्हर्नमेंटच घेईल. त्यांच्या नातेवाईकांनी विकले म्हणे ना. हा मग विकले असते. म्हणते बाई नातेवाईकांनी विकले. इकडे ते बघ. पोलीस नाही आता. सपुईला ते. ए चल विरू इकडे बघ मावशीकडे. जास्त होती. हे बघ तू बघ. हॅलो. चाल जाऊ चल उतरायचं आता. लय छान आहे झाड. गाडी आली बघ. आम्ही आलोय मिरगावच्या ईशान्येश्वर मंदिरामध्ये. उलटी घातली बा चप्पल सुईची घाल त्या पायात घाल. तवरण खूप छान आहे. लोक येतात दर्शनाला बरेच. चल रे. इकडे सगळं खंडर पडायला लागलं म्हणजे गवत बिवत वाढलं नाही तर आधी स्वच्छता राहायची ग. दे असंच मला असंच चाफा आवडतो. चाफा हा ना. चल रे. आणि पहिली गोष्ट म्हणजे इथं पाणी राहायचं हात पाय धुवायला. आल्या आल्या ते पाणी सुद्धा बंद झाले. सगळे हे बघ सगळे घाण गुण. एवढं काही व्यवस्थित नाही केलेलं आहे बाई. पहिले गवत नव्हतं राहत. मंदिरात पण नाही ना तेव्हा भरवलेलं राहायचं बरं का. काही कवाय ना स्वच्छता ठेवायचं. थंड म्हणते. लोक स्वच्छता ठेवायचे पहिले. हे पण वाळून गेले साईडचं. पहिले खूप भारी राहायचं. मग लोकांना रिस्क वाटत असं ना त्याच्यामुळे. आमच्या विराला नको डिस्टर्ब करू. हंबाय. ओळखलं बरं का विराने. विराने ओळखला हंबाय. चला चला आतमध्ये चला बाप्पा काय. चल भार्गव आत. इकडे इकडे आवाज घुमतो इथं. मस्त आहे बघा. छान पूजा वगैरे केली. आता आम्ही फोन करून घेतो. ओम. हा देवाच्या जागेवर एकदम व्यवस्थित आहे. काय अडचण नाही. फक्त मंदिराच्या बाहेर थोडं बॅकग्राऊंड वातावरण
पावर नसल्यामुळे थोडस हा ना तेच गवत वगैरे झालं इकडं. नाही तिथे ना इतकं थंड वाटायचं, इथं सगळं पाणी बिणी असायचं. तसंच असेल आता त्यांना पण पैसे कुठले चेक करून काय चला ए कुठे चाला, तिकडे नाही जाऊ. इकडे शिवनिका संस्थानचं होतं सांस्कृतिक हॉल. आणि आता झालं, आता आम्ही निघालोय घरी. इकडं असं मस्त वातावरण आहे, पण आता एवढं काही मेंटेन नाही केलेलं सगळं, म्हणजे कचरा वगैरे पडले. पहिले एवढं कचरा बिचरा राहत नव्हता. हे बघ बंगला, अशोक खरातचा बंगला आहे. ते गेले गाडीकडं आणि आता मी पण चालले. चलो पण आहे इकडं भरपूर. चलो ते पण पुजाऱ्यांसाठी बांधलेलं होतं, बंद करून ठेवले बंद केलेलं याला पण लोक लावले इथं खोले पूजा करायला आलेल्यांसाठी सोय असते. आणि ना त्याच्यानंतर इथं पण हे शौचालय बांधलेले बरं घ्या बाजूला. आणि त्याच्या पुढे आहे का एक परत असं एक असं याच्या टाईप बांधलेलं आहे, फार्म हाऊस टाईप फार्म हाऊस छोटस. टाईप बांधलेलं छोटस लाकडाचं बनवलेलं आहे बघा. तुम्हाला इकडून मी आता थोडं पुढे गेल्यावर दाखवतो. इकडून दिसणार नाही, दिसते ना आता. ते फार्म हाऊस टाईप बनवलेलं आहे, म्हणजे तिथं सुद्धा 2-4 रूम आहे बरं का रे. लयच मोठी जागा आहे. हे बघ तिथं पण 2-3 रूम आहे. 7-8 एकर असेल एवढंच. 15 एकर 10-15 एकर. एवढंच होतं मंदिराचं. आणि रोडच्या दोन्ही बाजूने शेती ना त्याची. मंदिर रोड मधून ठेवलेलं आहे त्याने. आणि इकडून तोच आहे, पूर्वेला तोच आहे, हा बांगला भाऊचा. भाऊनं काय वाटलं केलं, गावाचं नाव रोशन केलं भाऊ. इथपर्यंत घेतो भाऊ ना, किती आंबे करत लईच त्याने हे करून फुकट ठेवलेलं 15 लाखाचे झाले का? आहे. मग मग ते फुकट लोकांच्या प्रायव्हेट आहे बघा त्यांच्यावालं. नाही म्हणलं लोकांच्या मोठे झालेले. कसं? थांबा, बाकी याच्या पलीकडे आम्हाला काहीच नाही माहिती. मंदिर चांगलं आहे फक्त. चला एकदा तुझं घर पाहू, देव घराला चांगलं कोण राखण आहे ते पाहू. आम्हाला बघ ए विरा गप, तो बांगला आला गप, आपल्याला घ्यायचा आहे का? दिला तर घेऊ आपण तो पण. हा मग तो काय ना आपल्याला, आपण चांगल्या ठिकाणी येऊ शकतो का ग? काय त्याचं चांगलं आहे की याच्यापेक्षा काय चांगलं आहे? मग चांगलं आहे. असे मोडीच्या भावात भेटलो, आबासाहेब धोनी घेऊन टाकीन त्या. हे काय इथं गाड्या घोड्या एंट्रन्स वगैरे जबरदस्त रे. एंट्रन्स हो डायरेक्ट ताळा ठोकलेला आहे तिथं बाला मोठा. डायरेक्ट विषयच नाही ते बघ. कुठे? हा हे काय पोलीस नाही तिथं. कुत्ता बी नाही उधर, शेत कुत्ता बी नाही. बरोबर आहे भाऊ, एवढ्या मोठ्या ह्याच्यात गडी चांगला निवांत येऊन राहत असं बरं का. भाऊ ना मस्त, बापरे भाऊ ना किती मस्त मोठा आहे. किती मोठा बंगला आहे तो. हायवेलीच आहे डायरेक्ट, हायवेलीची. भिंत ही पूर्ण इथली. गाड्या कोणाच्या, या गाड्या कोणाच्या? हे काय इथं माणसं हे काही लोक काम करतात त्याच्या बगीच्यात. पाहू राहिले लोक. हे मंदिर दिसतंय इथून किती छान. पप्पा पप्पा म्हण ना, पप्पा खर्च करणार कोण म्हण. भरीन विरा बिल? मावशी भरीन ना बिल? बिल कोणाला भरायला लावायचं? विरा आता काय करायचं आपल्याला इथून जाऊन? भार्गव करीन म्हणते ती बिल. असं तर नाही कसं. हा ना, इकडे बघ ना अशी. चला मग सपना कर खर्च मग काय आज? हा जा तिकडच, जा तिकडच. काल नाही यायचं नाही. पण मी काय म्हंटल होतं, तरी सगळ्यांनी तुमच्यासाठी खा. गाडीला खर्च करून 100-200 डिझेल जाळून तुमच्या संग आलो. बाई, पण मी काय म्हणले ते तुम्ही सगळ्यांनी खा म्हणले होते की नाही नाही माहिती. ना, मी घरूनच निघतो ना, म्हणून आपल्याला खायचंच नाही, पण तुमच्यासाठी येतो मी. चला जाऊ दे मग, मला बी खायचं नाही ते लोकांचं खा. कधी आता जाऊन रे फुल मी माही पोरगी मी. जेवा 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 ना. हा मी कुठं वडापाव खाय. आपल्यासारख्या आपल्याला तिथं नाही, तिथं कोणाला शोभा नाही.
गाडी चालव का यांचे कानठळ्या बसले ते ऐकावं. विराचा आवाज ऐका आता. घरी आजीकडे जशी गरीबाने राहते आणि इकडे येऊन डॅशिंग झाली. घरी दाखवते. विरा कशी ओरडत होती आता तू? आणि इथं त्याला हात बांधून देते. मम्मी असल्यावर एवढी बोलत नाही का लई? नाही आपलं गरीबाने बोलत राहते. होती फार. तिला ती अशी दाखवते आजीला काही कोणी मला जीव नाही लावीत, तू एकटीच मला जीव लावते. मम्मी नसलं एवढी बोलत एवढी भाता ठोकी ती. मम्मी म्हणते नाही मी असं तेव्हा मारा मारी पण हे बघ घरी कशी गरीबाने राहते. बांगडीचं कलर लाजलं का बाई मला केलं आपण. लाजलं बाई किती लाजलं. सुंदू लाजलं अजून विरा आता आपण कुठे चाललो? विरा कशी गाडी घ्यायची तुला? तू कुठं जाईन मग? बाळगोला बसून घे. त्याला कोण नेईन मग? त्याला कोण नेईन बरं? तो इथंच राहील. विरा आता कुठे चाललोय आपण? ए विरा सांग ना मग. कुठे चाललो सांग ना. अमलाबाद चालला संभाजीनगर. जेवायला म्हणा. मावशी जेवण बनवणार आहे म्हण. सांग कुठे चाललो आपण? लय गाड्या घेऊन झाला आता गप्पा मारून बरं का आता मागे थोड्या पण वेळ गप्पा पाहिलं मारून. त्याला शूट गपचूप काढावं लागलं. मी गपचितच काढत होते आधी. फोन पाहिला आणि लाज देईन, बोलते. टाटा. बापरे कुठं चालली पण आता? कुठं चालली? इथं कुठं? हा, हे बघ ही गाडी. आपली गाडी आहे ना अशी. आपली गाडी पुढे गेली. गावच्या नॉन स्टॉप गप्पा चालू आहे इथून तिथून. आणि आता मध्ये कॅमेरा बंद केला तर आम्ही नाही तर घरी अशी राहत नाही. ती अशी गरीब राहते. तिच्या आजी जवळ बसून राहते. आजीला अशी दाखवते मला कोणी जीव लावत नाही तू सोडून. मग तिच्या आजी मागच फिरती. बरं, एवढी तरी घाबरते का गं? आणि बारगावला तिथं घरी अशी दाखवते का मी इतकी घाबरते. लगेच पळती रडती आजीकडे आजी आजी. आणि आता बघ कशी मारामारी चालू होते दोघांच्या. मंदिरातल्या मला तेव्हा कशी ओरडत होती त्याला. बंद दोघं. मावशी कोणाची रे? सुख मावशी. तुझी नाही. नाही का? नाही मावशी तुझी नाही? नाही मग तुला नेतच नाही आता मी नाही सोबत. तुला कपडे बी घेऊन देत नाही, कुठंच नेत नाही, खेळणी देणार नाही. मग तुला आहे माझी हाय का? हा मतलब पुरती आहे नाही. सॉरी. सॉरी. कानविन पकडून सॉरी. बाय करा आता. बाय बाय पाड्या पा काय केलं करतो? थँक्यू. येड्या मावशीला बाय केलं काय? येड्या मावशीला बाय केलं. जेवण करायला आलो आम्ही. थार गाडी पाहिजे बाई. हा बघ हात लावून बघ. तुम्ही थार गाडी बघायची. हा लाव. हा बघितली लावली आवडली तुला? तिला थार गाडी घ्यायची. घ्यायची. चला आपण चावी आणू त्यांच्याकडून. एक राईड मारणार. हा हारले कळती म्हणलं तिला. थार मावशी ताटले पुसलो होता बेटा. मम्माला पुसून देते. तिच्या पप्पा म्हणजे आधीच दिले पुसून. हा. तिचं लय तिने हुशार पुसलं आहे. मला हा म्हणते, आता "बरं मम्मा." दर मम्मा. सपना म्हणते मम्मी नसल्यावर किती चेंज हा ना. तशी किती बदल वागते. अशी एवढी फ्रेश राहते ना तशी नसते या टाइम करते. भारी राहते, ताण नाही देत, वैताग नाही तिला लय चिडचिड करते देत. मी असली की लय वैताग देते. अशी भारी राहते आज. एवढं मम्मी एवढं नसल्यावर टेन्शनच नाही राहत, उलट तिला सांभाळायचं. ती अशी भारी राहते.
हो हो नाही खूप खूप आहे तिथं लय हो हो नाही वरामध्ये टाकायचं YouTube. कसं आहे रे भार्गव कसं आहे असं का? दुसरं घ्यायचं का? काट्याचं नव्हतंच लागत रे काट्याची नव्हतंच लागत चमची काट्याचं चमचे मागवा आपल्याला. काही नाही खा गुलाबजामुन पाहिलं? सांगितले